वेळेत आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांसाठी OROP निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पेन्शन संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय आहे। तर उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांसाठी एक पद एक पेन्शन देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा हा महत्त्वाचा आदेश आहे। आपण बघतोय सगळ्यात महत्त्वाचा निर्णय समोर आलेला आहे। OROP च्या संदर्भात वारंवार मागणी होत होती निवृत्त न्यायाधीशांसाठी। आता पेन्शन संदर्भातला हा मोठा निर्णय, उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांना एक पद एक पेन्शन देण्याचा हा सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश समोर आलाय। या संदर्भात वारंवार मागणी केली जात होती आणि एक मोठा समूह जो आहे तो यासाठी कायदेशीर प्रक्रियेसाठी लढताना पाहायला मिळालेला होता आणि अखेर त्याला यश येताना पाहायला मिळतंय। उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांसाठी हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। पेन्शन संदर्भात उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांना आता एक पद एक पेन्शन देण्याचा हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश समोर आलेला आहे। अर्थातच या आदेशाचं पालन आता येत्या काळात करावं लागेल। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, काय अधिक माहिती? बिलकुल, जजेस लोकांना जी पेन्शन दिली जात होती ती वेगवेगळ्या प्रकारे दिली जात होती आणि त्यामुळे आता एका समान लेवलवर आणण्यासाठी हा मोठा निर्णय जो आहे तो चीफ जस्टिस यांनी घेतलेला आहे। आणि जजेसची नेमणूक जी आहे ती कोणत्याही पद्धतीने केलेली असली तरी सुद्धा त्यांना दरवर्षी साधारणतः 13,65,000 रुपये ही त्यांना पेन्शन द्यावी अशी आदेश जे ते देण्यात आलेले आहेत। यापूर्वी असे आदेश देण्यात आले नव्हते, परंतु आता BR गवई यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिलेला आहे। त्यामुळे वन रँक वन पेन्शन अशा आता ही प्रणाली जी आहे ती ज्युडिशरीमध्ये पण लागू होईल। कारण डिस्ट्रिक्ट जजेस जे असतात, सत्र न्यायालयांचे वेगळे पेन्शन असतात, त्याचबरोबर हायकोर्टाच्या जजेसचे वेगळे पेन्शन असतात आणि सुप्रीम कोर्टचे जजेसचे वेगळे पेन्शन असतात। त्यामुळे कुठेतरी हायकोर्टच्या जजेसप्रमाणेच आता खाली सत्र न्यायालयाच्या जजेसचं पण पेन्शन असावी अशी मागणी वारंवार होत होती आणि त्या दृष्टीने आता हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।